हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. सो आज आहे गुरुवार, शिवजयंती आहे आज. आणि तुम्ही विचार करत असाल अंधार दिसतोय, सकाळचे वाजलेत 5:15 आणि आम्ही चाललो आहे गणपतीपुळेला. सो आजपासूनचे 2-3 दिवसाचे ब्लॉग्स तुम्हाला गणपतीपुळेचे बघायला मिळणार आहे. सो ते गणपतीपुळेला आम्ही का चाललो आहे, काय कारण आहे, ते सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगेलच. सो स्टे ट्यून. आणि हो, मुलं बघा पाठीमध्ये छानपैकी झोपलेत. चला तर मग भेटूया थोड्या वेळाने. हॅलो गाईज, सो आता वाजले आहे 7:17 आणि आम्ही ऑलमोस्ट कल्याण क्रॉस झालं आहे. आमचं कल्याणच्या पुढे पोचलो आहे आम्ही, कल्याण बायपास सोडून पुढे. सो अजूनही 7 तासाचा प्रवास आहे आपल्याला. सो आता कुठेतरी नाश्त्याला थांबलो की मग भेटूया आपण. सो आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आहे. वाजलेत 11:58, ऑलमोस्ट 11 वाजत आलेत. गणपतीपुळे अजून तरी 175 किलोमीटर्स लांब आहे. सो एक ब्रेक, कारण आम्ही स्नॅक्स घरून घेऊन आलो होतो थोडंसं. सो ते आम्ही गाडी खाल्लं आणि आता थोडंसं ब्रेकफास्टसाठी आम्ही जोशी वडेवाला इथे थांबलो आहे. गाडी पार्क केली आपली. व्ह्यू बघा किती छान आहे, मस्त. सो इथे आम्ही आमचा नाश्ता करून आमच्या पुढच्या प्रवासाला निघालेलो होतो, कारण अजूनही आमचा 5 ते 6 तासाचा प्रवास बाकी होता आणि मुलं पाठीमागे मस्तपैकी एन्जॉय करत होते. गाईज, फायनली 3:25 झालेत आणि आम्ही पोचलोय गणपतीपुळेला. आधी गेलेत रिसेप्शनमध्ये रूमची चावी वगैरे घ्यायला. सो आता जातो, थोडं फ्रेश होतो. खूप थकलो आहे. सकाळी 4:45 पासून उठलेलं होतं. 5 वाजता घर सोडलं होतं. सो त्यामुळे खूप थकलो आहे. जाऊया रूमवर फ्रेश होऊन, नंतर तुम्हाला रूमचं टूर पण देते मी. इथे छान बसायचंय. आतमध्ये पण बसायला बांधणार. हो, हॅलो गाईज, सो फायनली आता ते वाजलेत 5:15 झालेत. आम्ही ऑलमोस्ट 3:30ला पोचलो तर रूमवर. नंतर चेंज वगैरे केलं, फ्रेश झालो सगळे. तर चहासाठी वगैरे बाहेर निघालो आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवते. रूमचा टूर देणारच आहे मी, पण रूमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. तो
समोरचा रूम आहे आमचा आणि समोर आहे काय झालं? मस्त आहे. तुला मज्जा आली? असू दे, चल पुढे जाऊया मग काढूया आपण. हा चलो. सुटलाय तो बावळ शिंपली येते. गजब बेइज्जती है. झालं, चला पैसे संपले, चला चला. सो गाईज आम्ही आलो होतो आता थोडंसं फिरायला बाहेर, कारण आजच आलोय. सो आज बिलकुल ताकद नव्हती काहीच करायची. सो म्हटलं फक्त थोडंसं जाऊया आणि बीचवर फिरूया, बघूया काय काय बाजूबाजूला. चहाही घ्यायचं होतं आम्हाला. छान छान राईड्स आहेत तिकडे. डॉगची मम्मा आहे ना, डॉगची मम्मा. डॉगने ऐकलं नाही की त्याला अशी लात मारून अशी तिकडे लांब करून देते. माहिती का तुला? आता मी तुझी मम्मा आहे ना, आता तू जर माझं ऐकलं नाही त्यांनी अशी अशी लात मारून तुला तिकडे करून देते. ठीक आहे? हो हो हो.